बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महानगरपालिकेकडून मालमत्ता मूल्यांकन करण्यासाठी अमरावती येथील ठेकेदाराला दिला आहे, परंतु सदर ठेकेदाराने अनियमितता केल्याने त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना करण्यात आली आहे। महासभेतील ठरावानुसार 16 कोटी रुपये खर्चून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला मालमत्ता मूल्यांकन ठेका देण्यात आला होता। मात्र या ठेकेदार कंपनीने 11 समाविष्ट गावांसह संपूर्ण शहरातील मालमत्तेचे मूल्यांकन करताना GIS आधारित प्रत्यक्ष सर्वे, डिजिटल नकाशे, युनिट प्रॉपर्टी कोड आदी बाबींमध्ये गंभीर त्रुटी करून अचूक मूल्यांकनाऐवजी मनमानी दर लावण्यात आल्याचा आरोप उबाटा गटाकडून करण्यात आला आहे। प्रशासनाने सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। हे मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। संपादक भूषण पवार। पालिकेने सन 2021-22 या साली धुळ्याच्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता, त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला, स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता। त्या ठेक्याचं मूल्य 16 कोटी रुपये होतं। आज गेल्या 5 वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्टीचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन, जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या। त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते। त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याचा डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता कराची नवीन आकारणी केली, जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे, धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडून त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक झाली। महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने धुळेकरांची फसवणूक केली, म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता आम्ही निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब